तुकाराम मुंडे आता पुन्हा एकदा चर्चेत ठरतायत. कुठे त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक झालेला आहे. सोशल मीडियात अशी देखील मागणी केली जाते की मुंडेंना आता जेड सिक्युरिटी द्या. पण दुसरीकडे असाही प्रश्न आहे की याआधी या कारवाया काय झाल्या नाहीत तुकाराम मुंडेंच्या आधी. प्रश्न नाही समजला. तुकाराम मुंडे आता धडक कारवाया पुन्हा एकदा करतायत. चांगली गोष्ट आहे ना. अवे अन्न आहे, दूध आहे, खायचे पदार्थ आहे, पिण्याचे काही पदार्थ आहे, या सगळ्यामध्ये भेसळ सर्रास होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी तर स्वतःच फोन करून त्यांना सांगितलं, बाबा या मुंबईमध्ये हे जे दूध हे आहे गोरगरिबांचे आहे, परंतु ते जे गोरगरीब दूध घेतात ते जे मुळातलं जे दूध आहे ते जे ते काय ते इंजेक्शनच्या सोयीने बाहेर काढतात आणि पाणी टाकतात, तेही घाणेरडं पाणी, आणि त्याच्यामध्ये काय काय वेळा केमिकल्स असतं आणि त्यामुळे किडण्यांचे रोग जे आहेत वाढत आहेत आणि मुळं मला तर त्यांचं भविष्यच उद्ध्वस्त होतं. म्हणून तुम्ही याच्यावर जास्त जोर द्या आणि जेवढी कडक कारवाई करता येईल तेवढी करा. अन्नधान्यामध्ये औषधांमध्ये भेसळ करणाऱ्यांना अतिशय कडक मोका लावायचा असेल तर मोका सुद्धा लावलाच पाहिजे. कारण त्यामुळे जे आहे तुम्ही अनपेक्षितरित्या तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही लोकांचे जीव घेता, खोटी औषधं भेसळ वगैरे देऊ. म्हणून हे आवश्यक आहे.